सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। या उपक्रमाला नागरिकांचा व 14 वर्षावरील मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मार्च 2026 पासून शासनाच्या वतीने ही लस 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे। या लसीमुळे जननेंद्रियांवरील वॉट्स तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते। त्यामुळे ही लस किशोरवयीन मुलींसाठी अत्यंत सुरक्षित व प्रभावी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले। लसीकरण प्रारंभ प्रसंगी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर योगेश हंडोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ही लस भविष्यातील गर्भाशय मुखाच्या कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारापासून संरक्षण देणारी आहे। त्यामुळे सर्व मुलींनी कोणताही गैरसमज न ठेवता ही लस घ्यावी। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर आनंदा सानप, खजिनदार डॉक्टर जितेन क्षत्रिय, डॉक्टर वर्षा हंडोरे, डॉक्टर हेमांगी सानप, डॉक्टर चेतन ठोंबरे, अधिपरिचारिका शीतल रावल व मोठ्या संख्येने पालक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। आरोग्य विभागाने पालकांनी आपल्या मुलींना या लसीकरणाचा लाभ देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे असे आवाहन केले आहे। उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निर्मला पवार यांनी उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक श्रेयस्कर आहे या तत्वाचा पुनरुच्चार करीत 15 वर्षाखालील मुलींसाठी ही लस कॅन्सरपासून संरक्षण देणारी संजीवनी असल्याचे नमूद केले। शासकीय पातळीवर दिली जाणारी ही लस पूर्णपणे सुरक्षित असून ताप किंवा पुरळ यांसारखे किरकोळ दुष्परिणाम अत्यल्प प्रमाणात आढळतात असे त्यांनी स्पष्ट केले। निर्मला गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर। आज आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये HPV वॅक्सिन साठी मुलींचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे। खरं म्हणजे मी सर्वप्रथम आपल्या सिन्नर वैद्यकीय असोसिएशनचे आभार मानते की गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये जे नैराश्य होतं वॅक्सिन बद्दल तर ते त्यांच्या सर्वांच्या सहभागाने आपल्याला कमी झालेलं दिसतंय आणि त्यांनी स्वतःच्या मुलींना या सर्व उपस्थित डॉक्टरांनी त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की पहिलं पाऊल हे स्वतःच्या घरापासून उचलावं। तसं त्यांनी आपल्या मुलीला ही लस देऊन या ठिकाणी या HPV वॅक्सिनेशनचा शुभारंभ केलेला आहे आणि मला असं वाटतं की एक 5 ते 7 हजार किमतीची ही काही मौल्यवान लस आहे। हंडोरे डॉक्टरांनी सांगितलंच आहे की सर्वायकल कॅन्सरसाठी तिचा प्रामुख्याने उपयोग होतो। आज पाहिलं तर भारतामध्ये खूप सगळ्या महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो आणि उशिरा हा कॅन्सर आपल्याला लक्षात येतो। तर आपल्या मुलीला या कॅन्सरच्या धोक्यापासूनच वाचवलं, आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर ही प्रतिबंधात्मक लस सर्व महिलांनी आपल्या मुलींसाठी ज्या 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन यावं आणि आम्ही त्यांना नक्कीच मदत करू। तर सर्वांना मी सिन्नरकरांना आवाहन करते की या लसीचा जास्तीत जास्त प्रमाणात उपभोग घेण्यात यावा। धन्यवाद। अध्यक्ष सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवा संस्था। आज आपण इकडे ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक मॅडम डॉक्टर सौ निर्मला पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली HPV वॅक्सिनेशन बद्दल जे काही माहिती तुम्ही आत्ताच ऐकली डॉक्टर योगेश हंडोरेंकडनं, त्या वॅक्सिनेशनच्या शुभारंभ प्रसंगी आपण इथे उपस्थित आहोत। मी समस्त पालकांना, सिन्नर शहर आणि सिन्नर तालुका येथील सर्व पालकांना विनंती करू इच्छितो की शासकीय स्तरावरनं HPV वॅक्सिनेशनचा अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे सुद्धा आयोजित केलेला आहे। डॉक्टर निर्मला पवार मॅडम स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण लसीकरणाचा कार्यक्रम आपण राबवत आहोत। तरी मी सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की या लसीकरण आपल्या मुलींसाठी 14 ते 15 हा वयोगट त्यांनी सध्या नेमून दिलेला आहे। त्या वयोगटातील मुलींना शासकीय ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे आपण हे HPV लसीकरण करून घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। आज सिन्नर ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे HPV वॅक्सिन्सचा शुभारंभ झालेला आहे। तरी माझी सर्व पालकांना अशी विनंती असेल की त्यांनी आपल्या 14 वर्षाच्या वरील किशोरवयीन मुलींसाठी हे लसीकरण मुलांना इन्सिस्ट करून देणे अत्यंत महत्त्वाचे। ही लस आपण गेल्या 15 वर्षापासून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मुलांना आणि मुलींना उपलब्ध करून देत होतो। ती आता मुलींना 14 वर्षावरील मुलींना ही जी काही लस आहे ही फुकटमध्ये मिळत आहे। हिचा वापर मुख्यत्वे करून जो काही गर्भाशयात मुखाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कर्करोग यासाठी याचा उपयोग होतो
आणि ही जी लस आहे ही खूप ट्रस्टेड आहे. 15 वर्षापासून आम्ही प्रायव्हेटमधील सर्व डॉक्टर्स मंडळी जे लहान मुलांचे आहेत ते इव्हन 10 ते 25 वर्षामधील मुलींना ज्यांचे विशेषतः लग्न झालेले नाही अशांसाठी आम्ही रेकमेंड करतो. सर्वांनी या सुविधेचा उपलब्ध सुविधेचा जो काय आहे तो लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना बाकी काही इतर लसीकरण जे आहे तेही कंप्लीट करून घ्यावेत अशी मी सर्व पालकांना विनंती करतो आहे. आणि हे खूप त्यांच्या शारीरिक दृष्टीने आणि कॅन्सरच्या दृष्टीने होऊ नये यासाठी उपलब्ध असलेल्या लसींपैकी एकमात्र प्रभावी लस आहे. हे मी तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला मी प्रभावीपणे सांगू इच्छितो. धन्यवाद.